नमस्कार मित्रांनो, 12 जुलै प्रोमध्ये अहिल्याच्या मनातील आदित्यचा राग काढून टाकण्यासाठी सगळ्यांचे खूप प्रयत्न चालू असतात। आता श्रुती अहिल्याला डोळे झाकायला लावते, तिच्यासमोर बॉक्स पकडते आणि म्हणते, मॅडम एक उचला। आता अहिल्याच्या हातामध्ये आदित्यचं मेडल येतं। आरजे श्रुती म्हणते, हे कुणाचं आहे आणि याच्या मागे तुमच्या काय आठवणी आहेत? आता अहिल्या मेडलकडं बघतच राहते। आता प्रत्येकजण उत्सुक असतं की अहिल्या काय बोलेल, पण अहिल्या मेडल बघते आणि इमोशनल होते, पण ती मात्र कुणालाही दाखवत नाही आणि म्हणते, हे मेडल मी नाही ओळखत। श्रीकांत बोलायचा प्रयत्न करतो, पण त्याचे शब्दच फुटत नाही। आदित्यला मात्र खूप वाईट वाटतं। आरजे श्रुती म्हणते, ठीक आहे आदित्य, आता तुझ्यासाठी, आणि मी तुला एक प्रश्न विचारणार। आदित्य, तुझ्यासाठी आई काय? आणि मला उत्तर एका शब्दात पाहिजे, एका शब्दात। आदित्य अहिल्याकडे बघत म्हणतो, श्वास। अहिल्या पटकन त्याच्याकडे बघते। आदित्य म्हणतो, माझी आई माझ्यासाठी माझा श्वास आहे। ह्या उत्तराने श्रीकांतला खूप आनंद होतो। पारू अहिल्याकडे बघत असते। अहिल्या बदलणार नाही ना, याची दिशाला भीती वाटते। आदित्य म्हणतो, माझी आई माझ्यासाठी श्वास आहे, ती असेल तर मी जगेल, आणि ती जर नसेल तर मी। तेवढ्यात अहिल्या ओरडते, ए। आदित्यच्या तोंडातून मरणार हा शब्द ती उच्चारूनच देत नाही। आदित्य तिच्याकडे बघायला लागतो। अहिल्या उभा राहून म्हणते, हे काय चाललंय? आता मात्र आरजे श्रुती पण घाबरते। अहिल्याचा अवतार बघून सगळ्यांचेच धाबे दणाणतात। बाहेर मात्र दामिनीला वेड्यात काढलेलं असतं। ती घरामध्ये येऊ नये म्हणून प्रीतूने पूर्ण काळजी घेतलेली असते। दामिनी वेगळ्याच माणसाला इंटरव्ह्यू देत असते। तिच्या बोलण्याने तो माणूस खूप बोर होतो। घरात मात्र एकदम शांतता पसरलेली असते। आता कुणाला काय बोलावं हेच कळत नाही। असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।